नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली तालुक्यातील पाटोदा गावी आहोत आणि जिल्हा परिषद मराठी जी शाळा आहे पाटोद्याची, त्या पाटोदा शाळेला आपण भेट देतोय. स्थापना आहे 1955. आपण बघतोय आता 2026 आणि 27 या शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली आहे. आता जातोय थेट शाळेमध्ये. विद्यार्थी वर्ग या ठिकाणी काय करतायत, गुरुजन वर्ग या ठिकाणी त्यांना कसे या ठिकाणी ज्ञानाचे धडे ते देत आहेत. हे ग्रामीण भागातली शाळा आहे. कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष हे मुख्याध्यापक मंडळी या ठिकाणी देते, गुरुजन वर्ग देतोय, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज शाळेमध्ये आपण येत असताना मुलं या निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेट हा खेळ या ठिकाणी खेळताना दिसलेले आहेत आणि आपण जातोय आता त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी. गुरुजन वर्ग कशा पद्धतीने इथे खेळ त्यांना शिकवतायत. हा एक क्रिकेट खेळ आहे आणि खेळाबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडनं विद्यार्थ्यांकडे जाणून घेतोय. हा क्रिकेटचा खेळ, हे बघा विद्यार्थी या ठिकाणी रन सुद्धा काढतायत. मित्रांनो, खेळ चालू आहे आणि जे बॅटिंग करतायत त्या विद्यार्थ्यांना आपण विचारतोय की तुझं नाव काय आहे, तुला शाळा या ठिकाणी कसं शिकवते. तुझं नाव बेटा? या संदीप मोरे. अच्छा, बरं किती वर्गाला जातोस? चौथी. इयत्ता चौथी. चौथी मध्ये किती विषय आहेत बेटा? 5. अच्छा, बरं तुझा आवडता विषय कोणता आहे? क्रिकेट विषय विषय मराठी, इंग्रजी, गणित? मराठी. हा, मराठी. मराठी. बरं, आज या ठिकाणी हे जे खेळ खेळतोय तू, तुला कोण सांगितलंय, तुला कोण शिकवतोय? आयुष ना. आयुष मित्र. मित्रांनी शिकवलेलं आहे का? बरं, सर काय म्हणतायत तुझे? सर काय म्हणतात? खेळायचं म्हणतात. हा. याच्या व्यतिरिक्त कोणते खेळ होतात तुमच्या शाळेमध्ये? पहिले कबड्डी. अच्छा, असं काय खेळ होत होते. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या शाळेमध्ये आहे. आता थेट या ठिकाणी सरांकडून आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत की सर, या ठिकाणी तुमचं नाव? माझं नाव विलास प्रभाकर कपाळे. अच्छा, बरं, आज हे मुलं या ठिकाणी क्रिकेट खेळतायत कारण की त्यांना पण वाटतंय की बा कुठेतरी चांगलं खेळ या ठिकाणी आपण शिकला गेला पाहिजे. नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं आपण दररोज या ठिकाणी खेळाचं आयोजन या ठिकाणी करत असतो. त्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आपला एकमेव ध्येय आहे. म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो या खेळाच्या नक्कीच माध्यमातून. विद्यार्थ्यांना सुप्त गुणांचा वाव या ठिकाणी निश्चितच मिळतो आणि ते त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी आकार देत असतात. तर या ठिकाणी विविध परीक्षेमध्ये या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी बसतायत का? नक्कीच आपले या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या ठिकाणी आपले विद्यार्थी बसत असतात. आत्ताच आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या ठिकाणी मागच्या वर्षी आपले विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी 2 विद्यार्थी या ठिकाणी आपले शिष्यवृत्तीसाठी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत. आणि दर्जेदार शिक्षण देणार आहात. दर्जेदार शिक्षणासाठी या ठिकाणी आपण अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करतच असतो आणि निश्चितच आपण या ठिकाणी दर्जेदार शिक्षण अच्छा, देणारच आहोत. या ठिकाणी जो लोकसहभागाचा जो विषय आहे, तो विषय या ठिकाणी कसा आहे नेमका? या ठिकाणी काही मदत वगैरे होते लोकांकडनं या ठिकाणी? निश्चितच या ठिकाणी लोकसहभागामधून आपण पाहत असताल परिसरामध्ये या ठिकाणी आपल्या या ठिकाणी ओट्याचं काम सुरू आहे. तसेच आपल्या गावातील सगळे ग्रामपंचायत सरपंच तसेच आपली शालेय व्यवस्थापन समिती या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला अतिशय मोलाचं असं सहकार्य या ठिकाणी गावाचा सहभाग चांगला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे. आता नुकताच या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी हे दगड या ठिकाणी पडलेले आहेत. हे जे झाड आहे, ह्या झाडाला ओटा या ठिकाणी तयार होणार आहे. हे सुद्धा तिकडे एक ओटा या ठिकाणी तयार होणार आहे. तो कशासाठी? मुलांचा या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी शिक्षणाच्या ज्ञानामध्ये येथे बसून या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान घेणार आहेत. कारण की हे वातावरणच असं आहे की पोषक म्हणजे शिक्षणासाठी, आणि या ठिकाणी बसून विद्यार्थी तो ज्ञान या ठिकाणी घेणार आहे. कारण 4 भिंतीतलं जो ज्ञान आहे ते वेगळं असतं आणि बाहेरचं जे ज्ञान आहे ते या ठिकाणी आत्मसात करणं हे गरजेचं असतं.